भारत देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तमाम राज्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील आणि तुम्हा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा मी देतो. तर गेल्या वर्षी कोल्हापूर हद्दवाढी संदर्भात या ठिकाणी अजित पवारांनी शब्द दिला होता. अजूनही हद्दवाढी संदर्भातले निर्णय जे आहेत ते हालचाली होत नाहीत. अजूनही लोकांची मागणी इथली आहे आणि त्याला विरोध देखील तिकडल्या गावात होत नाही. त्याबद्दल अजितदादा पवारांनी परवा सांगितलं की हद्दवाढ केल्याशिवाय कुठल्याही शहराचा विकास होत नाही आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा त्या शहराला होत नाही. शहर हे जिल्ह्याचं एक अभिमानाचं स्थळ असतं, परंतु इथल्या लोकप्रतिनिधीच्या अनेक विरोधामुळं हे आपण करू शकलो नाही. परंतु माझा पालकमंत्री माझी इच्छा होती निदान जे आज कोल्हापूर महानगरपालिकेचे फायदे घेत आहेत मूलभूत सुविधांचे आणि जे जवळ आहेत त्यांना तर किमान आपण यामध्ये घ्यावं की या कोल्हापूर शहराच्या जो निर्गत असेचा बराचसा फायदा ते घेत आहेत. परंतु ते का घेत नाहीत, का महानगरपालिका घेत नाही, हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याबद्दल आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि हा एकदा प्रश्न सोडवावा लागेल. शक्तीपीठ संदर्भात अजितदादा मोहरमच्या मिरवणुकावर देखील दगडं पडतील अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य काल नितेश राणेंनी केलेलं आहे. एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न किंवा अशा पद्धतीची वक्तव्य नितेश राणेंकडून वारंवार होत आहेत, कसं बघतात? नाही, ते वास्तविक त्याच्याबद्दल गांभीर्यानं थोडंसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हा दोन्ही समाज अनेक दिवसापासून गुन्ह्यागुन्ह्यानं राहतात. सर्व धर्माचे लोक हे सण एकमेकात जाऊन साजरे करतात. अनेक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे आहेत. अनेक वेळा ईद असेल, गुढीपाडवा असेल, दिवाळीचा पाडवा असेल, अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. वास्तविक त्याला गालबोट कुणी लावू नये अशी माझी इच्छा आहे. सुनेत्रा पवारांना सुप्रियाताईंनी केलेलं आहे का? ब्रिक्स कंपनी त्यामध्ये नाही. त्यामध्ये काय तर चुकीचं बोलता येते. वास्तविक ब्रिक्स कंपनी जी आहे पुण्यातली त्यांनी त्याच्यावर बदनामी दावा दाखल केला पाहिजे. त्याच्यामध्ये IBPS, TCS किंवा MKCL अशा कंपन्या आहेत. साहेब, खड्ड्यांसाठी कोल्हापुरात आता भाषण आपण दरवेळी होतंच. या ठिकाणी अनेक योजना आहेत तिथे जाहीर होतात. ठीक आहे. या खरोखरच कोल्हापूर शहरातल्या खड्ड्यांच्याबद्दल मी तमाम कोल्हापूर शहरातल्या जनतेची माफी मागतो. जर लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना जी जाहीर झाली, इतर जिल्ह्यांमध्ये आता पैसे यायला कालपासून सुरुवात झाली. पश्चिम महाराष्ट्रातली काय? नाही, पैसे असे झाले की आपण पैसे जे टाकतो ते करेक्ट जातील का हे पाहण्यासाठी हा प्रयोग आहे. तर त्यासाठी आमचं ठरलं होतं की ₹1 आधी पाठवायचा आणि तो बरोबर गेला आहे का बघायचा. कारण शेवटी हे तांत्रिक आणि हे टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये गैरसमज होतात फार. म्हणून असं आमच्या लक्षात आलं की ₹1 गेला, ₹1 दिला आहे म्हणून आणि आमचे विरोधक ओरडतील म्हणून सगळीच्या सगळी रक्कम काही लाभार्थ्यांना टाकून ही करेक्ट जाते का बघण्यासाठी हा प्रयोग आहे आणि तो कालपासून सुरू झालेला आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणूक आता आपल्याला गणपतीपूर्वी ताबडतोबीनं खड्डे मोजवावे लागतील. मी आयुक्ताला घेऊन बसणार आहे आणि त्यासाठी आमच्या DPDCतून काय निधी ताबडतोबीने देता आला खड्डे मोजण्यासाठी मी तात्काळ त्यांना देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार